पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक। नेमबाज मनू भाकर सरबजोत जोडीने केली पदक कमाई। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय। अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली। राज ठाकरेंवरील टीकेमुळे मनसैनिक आक्रमक। गाडी फोडणाऱ्यांना अटक करा, पोलीस ठाण्यात मिटकरींसाठी या। राज ठाकरे यांची क्रेज, पण त्यांच्या राडा संस्कृतीमुळे लोक सत्ता देत नाहीत। मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची टीका। नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का? सुप्रिया सुळेंचा सवाल। तर दादांच्या वेशांतरामुळे अतिरेक्यांनाही प्रेरणा, राऊतांचा टोला। मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर। मातोश्रीवरील मराठा आंदोलनामागे भाजपचा हात असल्याचा आरोप। भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ आंदोलनामध्ये माझाने प्रश्न विचारताच पायाळ यांनी काढला पळ। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा। जांभोरी मैदानातील अनधिकृत बांधकामावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले। शिवसैनिकांकडून तक्रार दाखल। आपल्या सुनेचे कान चित्रा वाघ यांनी भरले। विद्या चव्हाणांचा आरोप। तर मुलगा पाहिजे म्हणून चव्हाण कुटुंबियांकडून सुनेचा छळ, वाघ यांचा प्रत्यारोप। धारावीत हत्या झालेल्या अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेदरम्यान 2 गटात घोषणाबाजी। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावं, किरीट सोमय्यांची मागणी। उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांकडून अटक। लवकरच कलबुर्गीतून नवी मुंबईत आणणार। पुण्यातल्या पूरग्रस्त भागात आदित्य ठाकरेंकडून पाहणी। एकता नगरमध्ये पूरग्रस्तांशी साधला संवाद। झारखंडमध्ये ट्रेनचा अपघात। हावडा सीएसएमटी एक्सप्रेसचे 18 डबे रुळावरून घसरले। 5 ते 6 जण जखमी। घसरलेले डबे हटवण्याचं काम सुरू। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन। 116 जणांचा मृत्यू। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उद्या घटनास्थळी जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।